अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांच्या उत्पादनांवर वाढीव कर लादल्यानं या प्रकाराला व्यापार युद्धाचं स्वरूप प्राप्त झालं असून त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अमेरिकेनं गेल्या महिन्यात मेक्सिको आणि कॅनडा या देशांच्या उत्पादनांच्या आयातीवर 25% कर लावला, तर चीनच्या उत्पादनांवरील कर दुप्पट करून 20% केला होता. या घोषणेनंतर कर आकारणीला काही काळ स्थगिती दिल्यानंतर कालपासून हे कर लागू झाले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अमेरिकेनं लावलेल्या कराराबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. अमेरिकेनं आपला सर्वात जवळचा भागीदार आणि मित्र राष्ट्र कॅनडाविरुद्ध व्यापार युद्ध सुरू केल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तर मेक्सिको या नवीन करांना स्वतःच्या दरांसह जशास तसा प्रतिसाद देईल असं मेक्सिकोचे अध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम म्हणाले. ट्रम्प यांनी चीनी वस्तूंवर वाढीव शुल्क लागू केल्यानंतर चीनने अमेरिकेविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली असून प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या कृषी आयातीवर अतिरिक्त शुल्क जाहीर केलं आहे. अमेरिकेनं एकतर्फी पद्धतीनं व्यापार संघर्ष वाढवून दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि व्यापार सहकार्याच्या अटींचं उल्लंघन केल्याचा उल्लेख चीननं केला आहे.